नमस्कार। कालच मी एक व्हिडिओ अपलोड केला ज्याच्यामध्ये सांगितलं की सुमारे 8 ते 10 हजार कोटी रुपये कुंभमेळ्यासाठी सरकारने खर्च केले आणि 2.5 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळवला। आणि मी त्याचे एक प्रकारे कंपॅरिझन केली होती की हे अनुत्पादक सनातन अर्थशास्त्र आहे, याचा तसा प्रोडक्टिव्ह असं काहीही फायदा नाही असं मी सांगितलेलं होतं। आजच माझ्याकडे बातमी येते आहे की बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हा या जवळपास पूर्ण मागचा 1 महिना म्हणजे आपण असं धरूया जवळपास पूर्ण कुंभमेळा जे काही 45 दिवस चालला त्या काळात हा बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सतत खाली जात आहे। आणि याचं कारण असं आहे की मोठ्या प्रमाणात एफडीआय जी काही करण्यात आलेली आहे भारतात, ते सगळ्या एफडीआय हळूहळू वापस घेतल्या जात आहेत। आणि याचं कारण आहे डोनाल्ड ट्रम्प यांनी जे काही नवीन टॅरिफ वगैरे लावले, ज्याच्यामध्ये त्यांनी अगदी भारताला सुद्धा इलेक्शनच्या काळात 182 कोटी दिले अशा प्रकारची विधानं केलेली आहेत किंवा नवीन टॅरिफ लावले आहे। याचा परिणाम एवढाच होतो आहे की आता पैसा इथे ठेवायचा की नाही ठेवायचा अशा प्रकारे काही प्रमाणात एफडीआय वापस चाललाय। आणि म्हणून स्टॉक एक्सचेंज हा एक हळूहळू खाली चाललेला आहे आणि सतत 1 महिना खाली जाणं हे निश्चितपणाने इकॉनॉमीला धोकादायक आहे। ज्यांना असं वाटत असेल की 2.5 लाख कोटी महाकुंभ मेळ्याने मिळवून दिला एक प्रकारे फार मोठी अचीवमेंट आहे, पुन्हा सांगतो प्रोडक्टिव्ह आणि अनप्रोडक्टिव्ह अंगारे धुपारे फुलं यांच्या विक्रीनी इकॉनॉमी चालत नाही। ही एक प्रकारे अलाइड इकॉनॉमी असते, मेन इकॉनॉमी असते ती प्रोडक्टिव्ह, आणि ही प्रोडक्टिव्ह इकॉनॉमी नाही हा माझा स्ट्रेस होता। आणि आज मी त्याच्या एक प्रकारच्या पुष्ट्यर्थ हे एक नवीन बॉम्बे स्टॉक एक्सचेंज जो काही खाली चालला याबद्दल डिटेल्स देत आहेत। त्याची कारणंही मी सांगितलेली एफडीआय आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यापासून कशी सुरू होत आहेत। आपण आपली मतं द्या। धन्यवाद।